बऱ्याच वेळेला एखाद्या व्यक्तीने चूक केली किंवा त्याचं नाव खराब झालं तर लोक त्याच्यावर काही झालं तरी विश्वास ठेवत नाहीत। हाच प्रकार गुंतवणुकीच्या बाबतीतही पाहायला मिळतो। युलिप म्हणजेच युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅनची 2008 नंतर अशीच बदनामी झाली होती। LICने मनी प्लस आणि इतर काही युलिप प्लॅन लॉन्च केले होते। 3 वर्षात पैसे डबल होतील अशा प्रकारचं चुकीचं मार्केटिंग काही लोकांनी केलं। नेमका हा प्लॅन 2008च्या क्रॅशच्या काही महिने आधीच लॉन्च करण्यात आला होता। चांगला रिटर्न मिळेल म्हणून लोकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली। अवघ्या काही महिन्यात शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण चालू झाली आणि NAV 50 ते 70% खाली आली। पुढे 2014 पर्यंत मुद्दल देखील परत आली नाही। नंतर मार्केट वाढलं, त्यामुळे ज्यांनी युलिपचे युनिट्स होल्ड केले त्यांना मात्र चांगला फायदा झाला। मात्र या सगळ्यात युलिप या प्रोडक्टची खूप मोठी बदनामी झाली। काहीही झालं तरी आता युलिप प्लॅन विकायचे नाही असा निश्चय LICच्या डेव्हलपमेंट ऑफिसर्स आणि एजंट्सनी केला। त्यानंतर युलिपमधील पारदर्शकता वाढावी म्हणून IRDA आणि इन्शुरन्स कंपन्यांनी प्रयत्न चालू केले। या दरम्यान इंटरनेटवर युलिप संदर्भात खूप निगेटिव्हिटी पसरली। टर्म प्लॅन आणि SIP असा कॉम्बो खरेदी करण्याचा सल्ला सगळेच फायनान्शियल ॲडवायझर देऊ लागले। मात्र आता परिस्थिती बदलली आहे, त्यामुळे युलिपकडे आपण एका नवीन दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे। चला तर मग युलिपचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया। थोडक्यात सांगायचं तर युलिप म्हणजे इन्शुरन्स कंपन्यांनी चालवलेला एक म्युच्युअल फंडच आहे। म्युच्युअल फंडमध्ये इक्विटी, हायब्रिड आणि डेट अशा 3 प्रमुख कॅटेगरी आहेत। त्याच कॅटेगरी युलिपमध्ये देखील आहेत। म्युच्युअल फंडमध्ये लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप अशा अनेक सब कॅटेगरीज आहेत। तशाच प्रकारच्या कॅटेगरी युलिपमध्ये देखील आहेत। मात्र युलिप आणि म्युच्युअल फंडमध्ये काही बेसिक फरक आहेत। सगळ्यात पहिला फरक आहे तो म्हणजे इन्शुरन्स कव्हरचा। युलिपमध्ये गुंतवणुकीसोबतच इन्शुरन्स कव्हर दिला जातो, ज्यासाठी आपल्या गुंतवणुकीतून काही पैसे कापले जातात। दुसरा फरक आहे टॅक्सेशनचा। म्युच्युअल फंड्सवर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो, मात्र युलिपमध्ये प्रीमियमच्या 10 पट इन्शुरन्स कव्हर असेल आणि पॉलिसी होल्डरने भरलेला वार्षिक प्रीमियम 5 लाख रुपयापेक्षा कमी असेल तर सेक्शन 1010D अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळतो। यामुळे कॅपिटल गेनवर गुंतवणूकदाराला कोणताही टॅक्स भरावा लागत नाही। युलिप आणि म्युच्युअल फंडमध्ये तिसरा फरक आहे फ्लेक्झिबिलिटीचा। बरेच गुंतवणूकदार अजूनही जुनी कर प्रणाली निवडतात। वर्षाला 1.5 लाख रुपयाची गुंतवणूक करून सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळवता येतो। हा बेनिफिट युलिप आणि ELSS फंड्स या दोन्हीमध्ये मिळतो। मात्र ELSS फंड्समध्ये गुंतवणूकदाराला सक्तीने इक्विटी फंड्सच खरेदी करावे लागतात। युलिपमध्ये मात्र इक्विटी, हायब्रिड आणि डेट यापैकी कोणत्याही फंडमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी आहे। एवढंच नाही तर लॉक इन कालावधी चालू असताना युलिपमध्ये इक्विटीतून डेटमध्ये, डेटमधून हायब्रिडमध्ये किंवा कोणत्याही एका कॅटेगरीतून दुसऱ्या कॅटेगरीमध्ये स्विच करता येतं। असं केल्याने गुंतवणूकदाराची जोखीम कमी होऊ शकते आणि योग्य वेळी तो इक्विटीमध्ये स्विच करून चांगला रिटर्न देखील मिळू शकतो। युलिप कॅटेगरीमध्ये बजाज, HDFC, ICICI, टाटा सारख्या कंपन्यांच्या फंड्सनी म्युच्युअल फंडपेक्षा चांगला रिटर्न दिला आहे। त्यामुळे इंटरनेटवर आर्टिकल वाचून युलिपला लगेच रिजेक्ट करू नका। कमीत कमी इन्शुरन्स कंपनी किंवा बँकेत जाऊन युलिपची व्यवस्थित माहिती घ्या। युलिप आणि म्युच्युअल फंड्समध्ये तुलना करा आणि मगच गुंतवणुकीचा निर्णय घ्या। युलिप खरेदी करताना शक्यतो कमी चार्जेस असणारी पॉलिसी खरेदी करा।